खडकेवाडा गावामध्ये करीचा बैल कसा पळवतात आणि उडी मारून कसा नारळ काढतात हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि गावात बैलांची मिरवणूक हलगी बिलगी वाजवून कशी काढल्या, बॉम्ब फटाकड्या वाजवून, हे सगळं मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर आता इथं जमलेले आहेत हे खडकेवाडकर आहेत सगळे. आणि शिरं वगैरे हातरून वरती माळ बांधलेली असेल, त्याला एक नारळ असतोय. आणि बैल कणी त्या गल्लीतनं पळवून त्या 2 गल्ल्या पळवून आणायचा आणि त्या शिरांच्या वरनं उडी मारून बैल कसा नारळ वगैरे उडी मारून घेऊन जातोय बैल, हे तेवढं बघायचं. हे बघा, उडी मारली आहे शिऱ्याच्या ह्याच्यावरनं आणि गेलीत पोरं नारळ घेऊन. हे दरवर्षी अशी परंपरा घडलेली आहे. हे आमच्या पूर्वजापासून चालू आलेलं आहे. करीचा बैल हा वर्षातनं एक सण असतोय, कर्नाटकी बेंदूर. परत महाराष्ट्र बेंदूर असतोय, पण आमच्याकडं कर्नाटक बेंदूर साजरा करतात. आणि उडी मारून गेल्यानंतरनं हे जे शिवबाबळीचे काटा आहेत का नाही, प्रत्येकजण जरा जरा घेऊन का नाही आपल्या घराच्या वर टाकायचं असते. ही पहिल्यापासून परंपरा आलेली आहे चालत. तर आता हे आमच्या गावातले ग्रामस्थ कसं घेऊन जात आहेत बघा, जरा जरा तोडून. त्यानंतरनं तुम्हाला दाखवतो, हे आमच्या माळावरची भाऊबंदाची बैलं आहेत. ही कणी हलगी वगैरे वाजवत मिरवणूक करत कणी गावभर धिंडवतात दरवर्षी. आता प्रत्येक वर्षी काय ना काहीतरी असतंय. आता हे रंगवायला सध्या चालू आहे. आणि ही सगळी माळावरची गावातली छोटी मोठी पोरं रंगवायला आलेली आहेत. वर्षातून एकच सण असल्यामुळं सगळी एकत्र येतात व खूप मजा केलेली असते. आपल्या मराठी समाजामध्ये भरपूर प्रकारचे प्रत्येक महिन्याला एक सण येतोच. ह्यातलाच हा बैलपोळा आहे. पाऊस चालू झाला की हा सण येतो. आणि इथं आता जमलेली सगळी दाखवतो तुम्हाला गँग. ह्या आहेत हे आमचे अशोकदादा थोरले बंधू. आणि आता इथं बैल रंगवायला आलेले आहेत. सकाळी आदल्या दिवशी कनी बैलांना स्वच्छ वगैरे धुतात. परत दुसऱ्या दिवशी पण सकाळी विहिरी किंवा नदीमध्ये नेऊन पोहणी वगैरे पाडून धुवून आणतात. आणि बैलाच्या अंगावर जवळपास एक तेल डबा ओततात आणि सुरमा काहीतरी ह्या कलरला म्हणतात, मला आठवत नाही. सुरमा लावून त्यानंतर शिंगासनी कनी हे कसलं सजवून, म्हणजे जवळपास 4 ते 5 हजार रुपयेचं नुसतं कनी सजवायला आणले बैलांचं. म्हणजे एवढी हौस गावाकडं करतात शेतकरी लोक. लय एन्जॉय करतात ह्या सणाला. आणि बैलासनी खर्च करायला मागं पुढं बघत नाहीत. त्यामुळे इकडं काय सुट्टी नसते. गावाकडची माणसं जरी कनी साधी बोळी असली तर सण हे एकदम जोरात करतात, त्यात काय विषय नाही. आणि आता माळावर आम्ही हलगी फटाकड्या बॉम्ब बिम सगळं आणून कनी आता लगेच पहिली फटाकडी लावल्या बघा. बैलाला कनी बैलाच्या पायात टाकतात फटाकडी. बैल कनी इकडे तिकडे उड्या मारू दे म्हणून बैलाच्या पायात फटाके टाकतात आणि पूर्ण गावभर मिरवतात. आणि ह्या सगळ्या मेंबर्सनी लस्सी आणलेल्या बघा 2-2 रुपयाच्या. सगळी गँग आणि लस्सी बिस्सी पीत बसलेली आहेत. त्यानंतर ह्यो बैलाचा मालक कसा आहे बघा, पांढरं इजार शर्ट बिर्ट घालून उभारला आहे, तो बैलाचा मालक आहे. आणि इथं ही सगळी आहेत, ही सगळी गँग बारकी पोरं नाथ बैलगाड्या. त्यानंतरनं सगळं आपलं आवरून कनी सगळी फोटो काढण्यासाठी बसलेली आहेत बघा. ही जेवढी सगळी होती ही सगळी रंगवायला इकडं तिकडं मजा करायला आज दिवसभर. सकाळ सुरुवात झाली की दिवसभर कनी बैलांच्या तिथनं कनी हलत नाहीत. तिथनं आता हलगीवाला येईल थोड्या वेळात. हलगी वाजवत पूर्ण गावात मिरवणूक काढायची आहे. आणि हे जी बैल आहेत ही माळवाडीवर आहेत. आणि आता इथून थोड्याच वेळात कनी हलगी आली की आम्ही चालू करणार आहे मिरवणूक. त्यासाठी कनी आता मी फटाकड्या वाजवायला घेतल्यात. आणि स्पेशली 2,000 रुपयेचा गुलाल आणलेला आहे. गुलाल म्हणजे पूर्ण सगळं रंगीत झालं पाहिजे. त्यानंतरनं शॉट आणलेलं बघा लावायला. मग शॉट लावला चालू. पहिला शॉट. फटाकड्या बिटाकड्या सुट्टी नसत्या. फटाकड्यात आणल्यात आता जवळपास 6,000च्या फटाकड्या आणल्यात. गुलाल आणला 2,000चा. परत दोंडं बिंडं काय काय भरपूर आणलेलं आहे. त्यामुळं खर्च होऊ दे खर्च, पण सण हा साजरा झाला पाहिजे. तेवढ्यात हलगीवाली आलीत आणि बाकीचे मेंबर कनी कोल्हॅप्स सगळी कनी नाचाबिजा चालू झाली आहेत बघा. मग माळावरनं आमची मिरवणूक कनी गावाच्या दिशेने चालू लागली आहे. तर अशी ही मिरवणूक काढण्यात येते. तर तुम्हाला पाठीमागून दाखवतो. पुढचा बैल आहे तो लेव वांड आहे आणि पाठीमागचा शांत आहे. पण पुढच्या बैलाला कनी इकडनं तिकडनं सगळी पोरं डिवचत कनी पूर्ण नाचवत नेतात गावातनं. त्यामुळं सुट्टी नसते इकडं. गावाकडं सण वगैरे भरपूर प्रमाणात असतात, शहरामध्ये कमी असतात. आणि गुलाल उधळायचं बिधळायचं काम आपल्याकडंच आहे. गुलाल आणि फटाकड्या पण आपल्याकडे आहेत. आणि पायात फटाकड्या कशा लावतात ते बघा. बैलाला ह्या कासरं प्रत्येक बैलाला कनी 2-3 2-3 4-4 आता ह्या कोपऱ्यामध्ये बघू शकता हलगी वाजायला आल्यात. आणि पोरं कनी त्या सणाच्या नादामध्ये कसं नाचत वगैरे आहेत. निवांत आपल्या ह्याच्यात सण साजरा करत आहेत. बैल का ऐकणं झाला आहे. बैलाला 4-4 कासं लावल्यात, म्हणजेच 4 दोऱ्या इकडं 2 तिकडं 2 दोऱ्या लावलेल्या आहेत. तसेच आमच्या गावातील छोटी मोठी पाडी आहेत, त्यांना पण ह्या मिरवणुकीमध्ये आणतात. आणि इथं बघा गावातल्या ग्रामस्थांचं एन्जॉयमेंट मनोरंजन कसं छान चालू आहे. प्रत्येकजण आपापल्या धूनमध्ये व्यस्त आहे आणि रंगवण्यासाठी चालू आहे. परत बैलाला धरण्यासाठी किती माणसं आहेत बघा, जवळपास 10 भर माणसं आहेत. बैल किती वांड असेल तुम्ही ह्याचा अंदाज लावू शकताय.
तर अशा प्रकारे आता आम्ही जवळपास गावामध्ये आलेलो आहे मिरवणूक घेऊन आणि ही गावातली गली आहे आणि ह्या बारक्या बैलाच्या पायात कधी फटाकलेल्यात. बारकं बैल काय ऐकण्याचं नादात हे नाव काढत नाही. बारकं बैल सुट्टी दिना झाले. त्यानंतर इकडं लगेच नाच डान्स वगैरे चालू आहे. थोर माणसं आहेत, परत यंग सगळ्या प्रकारची इथं माणसं तुम्हाला मिळणार. बैल अंगावर मारा येतो, तर बैल आला की पाठीमागं सरकतात आणि परत पुढे येतात. पण बैल काय ऐकत नाही. बैल पण 420 आहे. माणसासनी काय ऐकतोय बैल. ही एवढी जण धरायला आहेत म्हणून हो आवरला आहे. तिथून लगेच दुसरा शॉट लावलेला आहे गावामध्ये चौकात, भर चौकात, कारण की होऊ दे खर्च सुट्टी नाही. मग तिथून पुढं दुसऱ्या गल्लीमध्ये आलाव, तिथं पण गणी मिरवणूक. जेवढी गावातली बैलं आहेत बारकी मोठी वगैरे सगळी, आता बैलांची संख्या कमी आलेली आहे. ही थोडी मोजकीच बैलं आहेत. माळावर एक जोड आहे आणि किरकोळ कोणाची तर बैलं आहेत. अशा प्रकारे ही मिरवणूक करतात. तर बैल सुटला तर गावणार नाही एवढं मी तुम्हाला सांगतो. कॉन्फिडन्स बैल एवढा अँग्री आहे. तिथून मग आम्ही पुढं आलो ह्या शेवटच्या गल्लीवर. मग इथून माळवाडीवर जायचं असं नियोजन घातलं. त्यानंतरनं सगळा आपला कार्यक्रम समाप्त झाला. तिथून आम्ही कणी शिऱ्याची काठं घेऊन आपल्या घराच्या वर टाकायचं होतं. तर ते कसं टाकतात हे मी तुम्हाला दाखवतो आहे. तरी तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा लागते. आवडला असल्यास मला फॉलो सबस्क्राईब करायला लागते. सप्लायशे. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. आता हे शिरं मी घेऊन चालू आहे घराकडं आणि हे आमच्या गावातील प्रत्येक ग्रामस्थांच्या हातामध्ये शिरं आहेत. आणि आता थोड्याच वेळात मी आमच्या घराजवळ जातो आहे आणि हे शिरं वर टाकायचं आहे. ब्लॉग आवडला असल्यास मला सबस्क्राईब करा, फॉलो करा. सप्लायशे.